हप्ता बंद मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। प्युअर इट हप्ता बंद हा कार्यक्रम सुरू झाला आणि कर्जमुक्ती होणार, आपला हप्ता बंद होणार असं प्रत्येकालाच वाटू लागलं। हा एक आशेचा किरण, कारण बघा ना, प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या कारणासाठी नेहमी कर्ज घेत असतं। कोणी गाडीसाठी कर्ज घेतं, कोणी लग्नासाठी कर्ज घेतं, कोणी शिक्षणासाठी कर्ज घेतं। पण आता दिवसेंदिवस महागाई तर इतकी वाढू लागलेली आहे, मला तर आता असं वाटायला लागलंय की आणखी काही दिवसांनी तुरडाळ खरेदीसाठी कर्ज किंवा मटार खरेदीसाठी कर्ज, कारण 125-130 रुपये किलो पर्यंत तुरडाळ जाऊन पोहोचली आहे। हो एवढंच कशाला, आता तर तुरडाळ म्हणे तोळ्याच्या भावाने मिळते। हे चित्र जर का असंच चालू राहिलं तर या डाव्या बाजूला उभा असणारा कदाचित एखादा स्पर्धक कधीतरी असा असेल की ज्याने जीवनावश्यक वस्तूंसाठी कर्ज घेतलेलं आहे असं सांगितलं तर नवल वाटू नये। अशा या महागाईच्या काळात झी मराठीने सर्वसामान्यांना, अगदी प्रत्येकाला हा दिलेला मदतीचा हात आहे। प्युअर इट हप्ता बंद। तर अशा या हप्ता बंद मध्ये आज कोण सहभागी होणार ते आपण बघणार आहोत। सर्वात आधी आपण स्वागत करणार आहोत आरती चव्हाण यांचं। आणि आता स्वागत करूया नीना जोशींचं। स्वागत करूया सरोज कवळे यांचं। नमस्कार। नमस्कार। तुम्हा तिघांचंही स्वागत। नमस्कार। आरतीताई, तुम्हाला घरी काय म्हणतात तो? आरतीच। आरती तुमच्यापेक्षा लहान आहेत ते सुद्धा आरती म्हणतात? नाही, मुलगा आई म्हणतो, बाकी मुलगा आई म्हणतो हो, आणि बाकी सगळे आरती म्हणतात। तुम्हाला आरती म्हणतात म्हणजे? नाही, म्हणजे मिस्टर कदाचित म्हणत असतील दुर्गे दुर्गट भारी तुझं विना संसारी वगैरे असे म्हणतात की त्यांना कधीतरी वेळ येते तशी दुर्गे दुर्गट माली म्हणायची। नमस्कार। ही आरती म्हणण्याची म्हणे तुमच्यावरती वेळ येते? जेव्हा ती जास्त रागात असते तेव्हा खरंच आरती म्हणायची वेळ येते। एकच म्हणता की लगेच घालीन लोटांगण? जोपर्यंत ती शांत होत नाही तोपर्यंत कंटिन्यू चालू असते तीच आरती सतत, दुर्गे दुर्गट भारी। मग आता सगळे मिळून एकदा म्हणूया ना त्यांच्या वतीने, म्हणा दुर्गे दुर्गट भारी तुझं विण संसार अनाथ नाथे अंबे। एक मिनिट, आरतीची एक ओळही पूर्ण झाली नाही आणि दुर्गा कशी प्रसन्न झाली आहे बघा, हसू लागलेले आहेत। खूप छान हसता तुम्ही। 4,73,925 रुपये कर्ज तुमचं शिल्लक आहे। मग ते कर्ज मुक्त होणं किंवा हप्ता बंद होणं किती गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? अतिशय गरजेचं आहे। का हो? कारण त्याच्यासाठी अतिशय तडजोड करावी लागते, ते हप्तेच बंद व्हावेत असं वाटतं। आणि झी मराठीने अतिशय हा कार्यक्रम चांगला केलाय की सर्वसामान्य माणसांसाठी खूप मदतीचा हात आहे। बरं, आपण काय करता? मी शाळेत आहे, शिक्षिका आहे, पीटी टीचर म्हणून आहे। पीटी टीचर? मग शिटी नाही आणलीत सोबत? आणली, वाजवता येते मला अशी। कशी वाजवणार? नाही नाही नाही, आता काय झालं, तो तोंडातला वाटाणा पडलाय त्यामुळे शिटी अशी वाजली, नाहीतर वाजली असती बरोबर। हा वाजवा परत एकदा। हा बरं, या शिटीच्या आवाजावर मुलं एकत्र होतात? नाही, मग दुसरी वापरावी लागते। तुमचं मनापासून स्वागत आणि शुभेच्छा। थँक्यू। नमस्कार। नमस्कार। आपण काय करता? मी दादरच्या मठामध्ये अक्कलकोट स्वामी समर्थांच्या गुरुजी म्हणून काम करतो, पौरोहित्य करतो मी। आणि तुम्ही राहता कुठे? मी सध्या डोंबिवलीला राहतो। हे सध्या म्हणजे मला कळलं नाही। म्हणजे पहिले मी बदलापूरला राहत होतो, पण आता लग्न झाल्यापासून मी डोंबिवलीमध्ये राहतोय। अच्छा, म्हणजे असं टप्प्याटप्प्याने तुम्ही पुढे येताय दादरच्या दिशेने, मठाच्या दिशेने निघालेले आहात। आणि काय स्वामी आहेतच तुमच्या पाठीशी, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणणारे स्वामी असल्यावर लवकरच तुम्ही दादरमध्ये येणार। या कर्जाचा हप्ता बंद होणं तुमच्यासाठी किती गरजेचं आहे? एकीकडे वाढत जाणारी महागाई, खर्च आणि आपण आपल्या उराशी बाळगलेली स्वप्न, यामधली विसंगती जी आहे ती दूर करण्यासाठी किंवा त्यात सुसंगती आणण्यासाठी मला वाटतं
हे कर्ज मिटवणं मला गरजेचं आहे. 82,569 82,569 रुपये शिल्लक आहे. स्वागत आणि शुभेच्छा. नमस्कार. आपण टेन्शन मध्ये का दिसताय? नाही नाही ना? नाही. बरं, आपण किती कर्ज घेतलंय? 75,000. काय करता आपण? मी प्रायमरी हेल्थ सेंटर मध्ये एनएम आहे. म्हणजे Nurse. नर्स. अच्छा अच्छा. तुम्हाला घरी काय म्हणतात? मला घरी शरू म्हणून म्हणतात. नाही नाही, असं काय माझ्याच्याने म्हणवलं जाणार नाही. सरोजच म्हणा. सरोजच म्हणेन मी. हा, किती छान योग जुळून आलाय बघा. एक पीटी टीचर, एक पौरोहित्य करणारे गुरुजी आणि एक सिस्टर म्हणजे परिचारिका, असे तिघेही सज्ज झालेले आहेत या खेळासाठी. 10 प्रश्न आपण त्यांना विचारणार. प्रत्येक प्रश्नाचं बरोबर उत्तर आणि तुमच्या खात्यामध्ये 10% जमा होत जाणार. सगळ्यात आधी ज्यांच्या खात्यात 100% जमा होणार ते विजेते ठरणार आणि त्या विजेत्याचं नाव या चेकवरती लिहिलं जाणार. 3, 5 आणि 7 हे 3 प्रश्न नशिबाचा कौल आजमावणारे आहेत. आता अधिक माहिती देत नाही, टेन्शन देत नाही, तेव्हा या तिघांसाठी एकदा आपण टाळ्या वाजवूया आणि सुरुवात करूया या खेळाला. प्युअर हिट हप्ता बंद मध्ये या तिघांसाठी हा आहे पहिला प्रश्न. मराठी दूरचित्रवाणीवर प्रसारित झालेल्या पहिल्या दैनंदिन मालिकेचं म्हणजेच डेली सोपचं नाव काय? पर्याय आहेत: 1 आभाळमाया, 2 श्वेतांबरा, 3 प्रपंच, 4 सौदामिनी. निनाद आणि सरोज यांनी उत्तर डिपॉझिट केलेली आहेत. आरती यांनी सुद्धा उत्तर डिपॉझिट केलेलं आहे. आरती यांचं म्हणणं आहे पर्याय क्रमांक 2 श्वेतांबरा. निनाद म्हणत आहेत पर्याय क्रमांक 4 सौदामिनी आणि सरोज यांचं म्हणणं आहे पर्याय क्रमांक 1 आभाळमाया. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आभाळमाया. अभिनंदन. तुम्ही ही मालिका बघितली होती टीव्हीवर? 1 ते 2 वेळा. म्हणजे ऍक्च्युली म्हणजे माझ्याकडे टीव्ही नाहीये. हा, मी शेजारी जाऊन बघितलं. ज्यावेळी मला फ्रेंड्सनी सांगितलं की असा असा प्रोग्राम चालू आहे, त्यावेळी मग मी 1 ते 2 वेळा बघितलं आणि मग SMS केल्यानंतर मला इथे येण्याची संधी मिळाली. नाही नाही नाही, माझा गोंधळ उडाला पुन्हा एकदा. म्हणजे तुम्ही हे आभाळ मायाबद्दल म्हणताय की प्युअर हिट हप्ता बंद? प्युअर हिट हप्ता बंद. प्युअर हिट हप्ता बंद बद्दल बोलताय. मग आता आभाळ माया हे उत्तर तुम्ही कसं काय डिपॉझिट केलं? वाचलेलं मी. तुम्ही वाचलेलं. तुमच्याकडे टीव्ही नाही त्यामुळे तुम्ही शेजाऱ्यांकडे जाऊन टीव्ही बघता. काय नाव हो शेजाऱ्यांचं? शिंदे म्हणून आडनाव आहे. वा, माझ्या बालपणाची आठवण करून दिलीत तुम्ही. मी एवढ्यासाठीच सांगतो, अभ्युदयनगर बिल्डिंग नंबर 5 काळा चौकीला पहिल्या मजल्यावर मी राहायचो आणि आमच्या संपूर्ण मजल्यावरती 9 खोल्यांमध्ये एकच टीव्ही होता, बनसोडे काकींकडे. कुठलाही कार्यक्रम सुरू झाला ना की आम्ही सगळी मुलं रात्री जेवायचो पटपट आणि त्यांच्याकडे जाऊन तो टीव्ही बघायचो आणि कधी आम्हाला त्यांनी नाही म्हटलं नाही. प्रत्येक आपण वेळी आम्हाला कधीच नाही म्हणत नाहीये. बघितलं, अशा वेळेला त्यांची आठवण आली. हे सुद्धा किती छान. आता लवकरच टीव्ही घ्या. हो. आभाळ माया ही झी मराठीवरची अत्यंत गाजलेली मालिका, पहिली डेली सोप, जिचे खूप भाग प्रसारित झाले आणि प्रत्येक घराघरामध्ये आजही त्याचं शीर्षक गीत गुणगुणलं जातं. अभिनंदन. या पहिल्या प्रश्नाच्या बरोबर उत्तरामुळे सरोज आपल्या खात्यामध्ये 10% जमा झालेले आहेत. म्हणजे 7,500 रुपयांचा पल्ला आपण आता गाठलेला आहे. बाई, पहिला पिरियड ऑफ होता असं समजा. मला पहिला पिरियड ऑफच असतो म्हणून. म्हणून त्यांनी पहिल्या उत्तर सुद्धा ऑफ करून टाकलं होतं. त्या तिघांसाठी हा दुसरा प्रश्न. रामायणामध्ये सीतेला पळवून नेण्यासाठी कोणत्या राक्षसानं सुवर्ण मृगाचं रूप घेतलं होतं? पर्याय आहेत: 1 खर, 2 मारीच, 3 दूषण आणि 4 तारकासूर. तिघांनी उत्तर डिपॉझिट केली. आरतीताईंचं म्हणणं आहे पर्याय क्रमांक 2 मारीच. निनाद यांचंही म्हणणं आहे पर्याय क्रमांक 2 मारीच आणि सरोज यांचं म्हणणं आहे पर्याय क्रमांक 1 खरं. आणि याचं
योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मारीन. अभिनंदन दोघांचं. या दोघांच्या खात्यामध्ये आता प्रत्येकी 10% जमा झालेले आहेत. म्हणजे 47,392 रुपयांचा पल्ला आरतीताईंनी गाठलेला आहे, तर निनाद यांनी 8,257 रुपयांचा पल्ला गाठलेला आहे. तिघांच्याही खात्यामध्ये प्रत्येकी 10% आतापर्यंत जमा झालेले आहेत. आता यानंतर मी आधीच सांगितल्याप्रमाणे 3, 5 आणि 7 हे 3 प्रश्न नशिबाचा कौल आजमावणारे आहेत, ज्यामध्ये प्रश्नाचं योग्य उत्तर दिल्यानंतर म्हणजे सगळ्यात आधी योग्य उत्तर जो डिपॉझिट करणार त्यालाच नशिबाचा कौल आजमावता येणार. नशिबाचा कौल म्हणजे ही 4 पानं: +10, -10, स्नॅच 10 आणि जोकर. +10 तुमच्या खात्यामध्ये 10% जमा, -10 तुमच्या खात्यामधून 10% वजा, स्नॅच 10 तुम्ही आपल्या इतर 2 स्पर्धकांपैकी कुणा एकाकडून 10% घेऊ शकणार आहात, आणि जोकर आला तर उरलेल्या 3 पर्यायांपैकी कोणताही पर्याय तुम्ही निवडू शकणार आहात. योग्य उत्तर आणि सगळ्यात आधी डिपॉझिट केलेलं उत्तर हे महत्वाचं. तेव्हा आता या तिघांसाठी हा आहे तिसरा प्रश्न. चंद्र जेव्हा सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये येतो तेव्हा कोणती खगोलीय घटना घडते? पर्याय आहेत: 1 सूर्यग्रहण, 2 उत्तर प्रभा, 3 चंद्रग्रहण, 4 दक्षिण प्रभा. चला, तिघांनी उत्तर डिपॉझिट केली. आरतीताईंचं म्हणणं आहे पर्याय क्रमांक 3 चंद्रग्रहण, निनाद यांचं म्हणणं आहे पर्याय क्रमांक 1 सूर्यग्रहण, आणि सरोजताई म्हणतायत पर्याय क्रमांक 3 चंद्रग्रहण. या तिघांपैकी सगळ्यात आधी उत्तर डिपॉझिट केलं ते आरतीताईंनी 12.68 सेकंदामध्ये. त्यांच्या पाठोपाठ उत्तर डिपॉझिट केलेलं आहे ते निनाद यांनी 23.18 सेकंदामध्ये, आणि त्यानंतर सरोजताईंनी उत्तर डिपॉझिट केलं 36.76 सेकंदामध्ये. आता आरतीताईंना मला विचारायचं आहे की तुम्ही जे उत्तर डिपॉझिट केलंय ते योग्य आहे असं आपल्याला वाटतं? नाही माहिती. निनादजी, आपलं काय म्हणणं आहे? चंद्र ज्या वेळेला सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये येईल त्यावेळेस आपल्याला सूर्याचाच काही भाग दिसेल ना, सूर्य झाकला जाणार, त्यामुळे मला वाटलं सूर्यग्रहण असावं. म्हणजे तुम्हाला खात्री नाहीये असं नाही, वाटतं? मला खात्री आहे बहुतेक. अरे, खात्री बहुतेक कशी असेल? बहुतेक खात्री आहे. आपलं काय म्हणणं आहे? कन्फ्यूज झाले, पण माझं तर म्हणणं आहे की चंद्रग्रहण. पण तुमचा चंद्र आता का मावळायला लागला हळूहळू? कन्फ्यूज झाले मी. कन्फ्युज झाल्यात तुम्ही म्हणूनच, कारण त्या सुरुवातीला अशा होत्या, आता हळूहळू त्यांचा चंद्र दमले ना पिरियड घेऊन. चंद्र त्या तिघांनी उत्तर डिपॉझिट केली. आरतीताई आणि सरोजताईंचं म्हणणं आहे चंद्रग्रहण, आणि निनाद यांचं म्हणणं आहे सूर्यग्रहण, आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सूर्यग्रहण. अभिनंदन निनाद. निनाद, आपला तर्क बरोबर होता. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये चंद्र आला की सूर्यग्रहण होते. 22 जुलै 2009 ला सूर्यग्रहण आपण सगळ्यांनीच अनुभवलं. या शतकातलं दीर्घकाळ चालणारं हे सूर्यग्रहण होतं. त्यामुळे आपलं उत्तर बरोबर आलं. आपल्या खात्यामध्ये आता 20% डिपॉझिट झालेले आहेत, म्हणजे आपल्या कर्जाच्या 16,514 रुपयांचा पल्ला आपण गाठलेला आहे. अभिनंदन. आपल्या एकट्याचं उत्तर आता योग्य असल्यामुळे नशिबाचा कौल आपल्याला आजमावायला मिळणार आहे.